लोकसभा इलेक्शन काउंटिंग झाले आणि तुम्ही एक साऊथ गोवा सीट बरे मतांनी निवडून आयले. सो कितें सांगूंक सोदता तुम्ही फर्स्ट रिएक्शन? पयले सुवातेर कॉंग्रॅच्युलेशन्स टू कॅप्टन विर्यातो फर्नांडीस. अमेझिंग फायट. पयशाचो वापर, बळाचो वापर, ॲडमिनिस्ट्रेशनाचो वापर, सगळ्या संस्थेचो, गव्हर्मेंट संस्थेचो वापर करूनय प्रायम मिनिस्टर स्वता येवन सभा घेवनय हे जे फीट आमी अचीव केले साऊथ गोवा इलेक्शन जिखपाचें, ताका टीम वर्क रिस्पॉन्सिबल आसा. नॉट जस्ट द candidate or the team, but entire volunteer base of आम आदमी पार्टी, काँग्रेस, NCP, शिवसेना आणि आमचे जे अलायन्स पार्टनर्स आमी ज्या तरेन गोवा फॉरवर्ड या सगळ्यांनी मिळून जे काम केले. आणि आमचे दोन स्टार हांव सदांच म्हणटालो, वी डोंट नीड स्टार कॅम्पेनर. आवर स्टार्स आर रायट हियर सिटींग नेक्स्ट टू मी. वन इज इंजिनियर क्रूज सिल्वा आणि कॅप्टन वेन्सी वेगस आमचे आमदार. वेलींच्यान 17,251 मतां हायेस्ट इन साऊथ गोवा फॉर इंडिया अलायन्स आणि बेणावलीच्यान 14,181 मतां घेवन हायेस्ट लीड इन साऊथ गोवा. दिस इज एन अचिवमेंट ऑफ आम आदमी पार्टी अँड आवर लिडर्स अँड आमचे व्हॉलंटियर्स अँड आमची बेस. सो प्रत्येक व्हॉलंटियराक जो झटलो ह्या इलेक्शना खातीर, लढलो हें इलेक्शन, आपलें इलेक्शन कशें एज अ टीम वर्क दे वर्क टुगेदर. आय थिंक द क्रेडीट गोज टू द व्हॉलंटियर्स अँड स्पेशली द पीपल ऑफ साऊथ गोवा. आणि हांव हें म्हणटा कित्याक जाणा तूं की गोंय वाचोवपाचो टायम आयिल्लो आणि गोंय वाचोवपाचो आज पुरेपूर हातभार आज जो लायलो तो आज साऊथ गोंयच्या लोकांनी लायलो. आणि म्हाका दिसता आज ती जबाबदारी साऊथ गोंयच्या लोकांचेर आयिल्ली आसा, आमच्या सगळ्यांचेर आयिल्ली आसा. सो आय कॉंग्रॅच्युलेट पीपल ऑफ साऊथ गोवा फॉर गेटिंग एन MP who is ex defense personnel and I'm sure he's going to do a wonderful job. नॉर्थान खंयसर तुम्ही फाटीक पडले काय दिसता तुमकां? सी म्हजें कशें आसा, दीस इज एन एनालिसीस. एक्चुअली काल हांवें तुमकांच एक इंटरव्यू दिल्ली, तातूंत भितर हांवें सांगिल्लें की आय थिंक संघटना ऑफ इंडिया अलायन्स एज फार एज आवर लार्जर पार्टनर इज कन्सर्न खंय तरी कमी पडटा अशें आमकां दिसलें. Probably candidate or whatever choice that was made also may not have been acceptable. दुसरो फॅक्टर म्हणल्यार श्रीपाद भाऊ फॅक्टर आसा. भारतीय जनता पार्टी म्हणून श्रीपाद भाऊ निवडून येना, श्रीपाद भाऊ म्हणून निवडून येता आणि तांणी सांगिल्लें की दिस इज माय लास्ट इलेक्शन अँड पीपल हॅव ऑल्सो वोटेड इन दॅट लायन. बिसाइड्स दॅट कॉम्पिटिशन बिटवीन द मिनिस्टर्स हियर हू वॉन्ट्स टू गेट टू द चेअर ऑफ द चीफ मिनिस्टरशीप, हू वॉन्ट्स टू प्रूव अ पॉयंट अँड दॅट ऑल्सो हेल्प. बट ओवरऑल जर पळयत जाल्यार म्हाका दिसता देर हॅव बीन सर्टन एरियाज ज्या जाग्यार आमची रीच नाशिल्ली एज इंडिया अलायन्स. एज इंडिया अलायन्स एंटायर टीम जी आसा ती कांय जाग्यांनी पावली ना आणि आय थिंक दॅट इज वन ऑफ द रिजन्स वाय वी हॅव फॉलन शॉर्ट ऑफ इट. बट इन अ कॉन्स्टिट्युएन्सी वेर वी हॅव गॉन लायक इन्क्लुडिंग सांताक्रूज आमी लीड दिल्या. सांतांद्रेन आमचे लिडर आशिल्ले ते काम करताले, सांतांद्रेन लीड दिल्या. कुमारजुंव्यान आमी लीड दिल्या, कुमारजुंव्यान आमी काम केलें. आमचे जे व्हॉलंटियर्स आशिल्ले, we work with civil society people also and we did amazing job as far as those constituencies is concerned. But ज्या जाग्यार वोटर्स आसा पण ज्या जाग्यार संघटना खंय तरी कमी पडली ऑफ इंडिया अलायन्स पार्टनर्स प्रॉब्ली, आय थिंक वील हॅव टू डू रेट्रोस्पेक्शन ऑन दॅट पार्ट ऑफ इट. अँड एज आय सेड ही 2027 नांदी जाल्या. वी आर गोइंग टू हेड टुवर्ड्स 2027 विथ अ व्हेरी पॉझिटिव्ह नोट अँड व्हेरी पॉझिटिव्ह एक फोर्स जो आसा तो ह्या इंडिया अलायन्सा मार्फत जो तयार जाला अँड आय थिंक पीपल ऑफ गोवा हॅज बिलीव्ड इन दॅट. So it's a very good thing, but lessons also need to be learned from the results. We will analyze the results as it comes, booth wise, assembly wise, and we will take appropriate corrective measures in next few months to come. साऊथ गोवान इंडिया अलायन्साचे 5 जाणां आणि उरलेले 15 जाण BJPचे आहा, तरी ते हरले. कितें सांगूंक सोदता तुमी? 5 पांडव आर ऑलवेज पॉवरफुल देन कौरव अशें म्हणटा. कॅप्टन सदांच म्हणटालो 5 पांडव म्हणून 2 हांगा बसल्यात. आणि आमची टीम, आमची जी वानर सेना आमी म्हणटली ती खारीचो वांटो आमी सगळ्यांनी घेतलो. आमचे आम आदमी पार्टीचे लिडरचे खुबशे लिडर आसा, इन्क्लुडींग हांव पर्टिक्युलरली तुका एक नांवां घेतलो म्हणजे जर्सन म्हणून आसा, आमचे रॉक म्हणून आसा, जेम्स सर आसा, मातिल्दा आमचे, देर आर सो मेनी ऑफ देम यंग लिडर्स. सिद्धेश भगत हे सगळे यंग लिडर्स, बाकीचे जे हांगा बसले, सुरेल, आमचे वाल्मिकी, ह्या प्रत्येकान आपापल्या तरेन खारीचो वांटो घेतलो. इट इज नॉट जस्ट द विक्ट्री ऑफ इंडिया अलायन्स, इट्स अ विक्ट्री ऑफ एवरी व्हॉलंटियर. सो जेन्ना सेतू बांदता म्हणटा पळय तेन्ना एक खारीचो वांटो जेन्ना एक व्हॉलंटियर घेता आणि तो रिस्पॉन्सिबिलिटी जिखोवपाची घेता तेन्ना विजय हो 100% आसता.
आणि नथिंग इज इनअचिवेबल, नथिंग इज इम्पॉसिबल एज आय सेड. अँड भारतीय जनता पार्टीचे जे एरगन्स जाल्ले, भारतीय जनता पार्टीचो जो एटिट्यूड जाल्लो, भारतीय जनता पार्टीन ज्या तरेन करप्शन आज गोंयांत चलयलां, भारतीय जनता पार्टीन लोकांक जशें निग्लेक्ट केला, लोकांक टेकन फॉर ग्रांटेड घेतला, म्हाका दिसता ताजेर सगळ्यांचेर हो विजय आसा. आणि दीस इज वॉट इज गोइंग टू बी सीन एज फार एज 2027 इलेक्शन्स आर कन्सर्न. आणि तुवें जर पळयलां आसत जाल्यार जे लोक आज डिफेक्शन करून गेले तांची जी परिस्थिती आज जाल्यार ती तुवें पळयत जाल्यार नियरली 8 नॉर्मली ऑलमोस्ट 7 तांची परिस्थिती तुका बिकट दिसल्या. हांवें कालूय सांगिल्लें की लोकांक आनी वोटर्सांक किंवा कार्यकर्त्यांक ग्रांटेड घेवप इज ऑलवेज हार्मफूल. बट वी हॅव कम ओवरकम ऑल ओवर दीस अँड विक्ट्री इज आवर्स. आज भारतीय जनता पार्टी म्हाका दिसता आतां रडीची गेम खेळटा, आतां तांणी परत रिकावंटींग मागलें. बट वॉट एवर सेड एंड डन, आय थिंक द रिजल्ट्स आर व्हेरी क्लियर. हे जाले स्टेटीचे. सेंट्रलाक तेंचे एक स्लोगन आसले 400 पार, तुमी म्हणटाले फोके पार. सो हेचेर कितें म्हाका दिसता हांगाच वी स्टार्टेड with a press conference which was here some 4 months back. I think Valmiki was sitting next to me. He doesn't want to be on screen, so he is off the screen today because he has always been doing wonderful job off the screen. सो आमी तेन्ना म्हणलें की 400 पार पोके फार म्हणून आमी जेन्ना भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसाचेर मोर्चा घेवन गेले तेन्ना आमी म्हणलें 400 पार पोके फार. इट वॉज अ नॅरेटिव्ह वीच वॉज बिल्ट वीथ द नॅशनल मिडिया व्हेरी डिलिजंटली टू से दॅट अशें जातलें म्हणून. आज आमी एक्झीट पोलूय पळयले आनी एक्झीट पोलाचे आज नियरली 300च्या सकल आज NDA आसा. आतां पर्यंतचे जे लिड्स आसा ते पळयत जाल्यार 240 सकल भारतीय जनता पार्टी स्वता आसा. जर बिहार नाशिल्ले किंवा आंध्रा नाशिल्ले जाल्यार म्हाका दिसता दे वूड हॅव कम डावन टू बिलो मेजॉरिटी. अँड इवन विथ द करंट चेंज बाय इवनिंग एवरीथिंग वील गेट क्लियर्ड. बट वीच इज शोन वे की आज उत्तर प्रदेशान आमी कितें घडलां तें पळयलें. उत्तर प्रदेशान आज हिंदुत्वाच्या मुद्द्याचेर भारतीय जनता पार्टी होल देशाक डिवायड करपाक आशिल्ली, कम्युनल टेन्शन क्रिएट करप, कम्युनल वायलन्स क्रिएट करप. पण उत्तर प्रदेशानूय आज तांची जी रावटींग जाली ती पळयत आनी तांचे कांय टॉल लिडर्सांची परिस्थिती आनी वोट शेअर पळयत जाल्यार दिसून येता की आय थिंक इंडिया इज गोइंग टू रायज डिफरंटली. इंडिया इज गोइंग टू शो अ डिफरंट पाथ. लेट अस सी बाय इवनिंग what happens and how things develop. But I think this arrogance needed to be corrected and Indian people, जे भाशेन आमी कॅम्पेना म्हणटाले की ओपिनियन पोल ऑफ गोवा विल बी रिडिझायन्ड अगेन आनी इट हॅज बीन ट्रू. बाणाले हॅज बीन द ओपिनियन पोल अँड द डिसिजन मेकर ऑफ कॅप्टन विराटोज विक्ट्री टुडे along with वेलिंग कॉन्स्टिट्युएन्सी. जे भाशेन सांगितलां वेलिंग हॅज गिवन दी हायस्ट नंबर ऑफ वोट्स. 17,251 लोकांनी इंडिया अलायन्साक वेलिंग कॉन्स्टिट्युएन्सी वोट केलो आनी आख्खे गोंयांत बाणाले कॉन्स्टिट्युएन्सीन 14,181 लीड दिली. सो 14,181 लीड बाणाले कॉन्स्टिट्युएन्सी लोकांनी दिली आनी आज रिकॉर्ड करून दिले की एकठांय जावन आमी जर तरी काम केलें जाल्यार वी कॅन क्रिएट वंडर्स. आय वूड लायक टू थँक ऑल द वॉलंटियर्स, सगळे इंडिया अलायन्साचे, जावं ते काँग्रेसा वॉलंटियर्स, आम आदमी पार्टीचे वॉलंटियर्स, दुसरे पक्षाचे कोणे वॉलंटियर आसले तेम काम केले तेमी सगळे लोकांक जे युनायटेडली एकठांय जावन आज ही जी हिस्ट्री क्रिएट जाल्या ही गोंयच्या हिस्ट्रींत उरतलें की फर्स्ट टायम इंडिया अलायन्स जालें आनी आम आदमी पार्टी प्लेड अ व्हेरी क्रुशियल रोल. आमकां पयलें दिसलें की आमी कॉन्टेस्ट जावचें म्हणून आनी म्हाकाय प्रपोज केल्लो. ते प्रपोजल मागीर आमी फाटीं घेयले आनी आज चोयलें जाल्यार तो प्रपोजल फाट घेयल्ले तें डिसिजन वॉज अनदर हिस्टॉरीक डिसिजन इन गोवन पॉलिटिक्स. कित्याक आज जरी तरी आमी बसलोले जाल्यार जो विनींग मार्जन चोयलो तो ह्या विनींग मार्जना प्रमाणे आमी आनी कॅन्डिडेट घातलेलो आनी बसलो जाल्यार म्हाका दिसता वी वूड हॅव रिटन अप अ लॉट ऑफ वोट्स अँड दॅट वूड हॅव गिवन द BJP अ चान्स टू विन ओवर हियर. सो आय थिंक देर इज a strong spiritual guiding force behind all of us and behind the India Alliance team. We will continue this together. जे भाशेन आज काँग्रेसा प्रेसिडेंट अमित पालेकरान आज डिक्लेअर केला मडगांवां की जे आमचे ZP बायपोल जावपाचें आहा 23 जून तेकाय आमी इंडिया अलायन्स म्हणून मुखार सरतले. आमगे आम आदमी पार्टीचो सिंबलाचेर आमी कॅन्डिडेट घालतले. वी आर गोइंग टू फायट. सो दिस path for India Alliance has started. This model of India Alliance has started, and I think this model is only going to give better governance, combined better charter of demands
फॉर गोवा अँड गोवन्स एट लार्ज. थँक्यू. इंडिया एअरलायन्साचो कॅन्डिडेट विराट फेर्नांदीसाक कॅप्टन विराट फेर्नांदीसाक कॉंग्रेच्युलेट करता आनी ताका सपोर्ट केला आमच्या सगळ्या आख्या सावथ गोवा वोटर्सांनी ताका सपोर्ट केला जिखयला तांकां हांव शाबासकी दिता आनी खास करून शाबासकी दिता आमच्या वेर्ली कॉन्स्टिट्युन्सीच्या वोटर्सांक लोकांक जाणी 17,251 वोट्स दिल्या इंडिया एअरलायन्साक आनी हांव सगळ्यांक थँक्यू म्हणूंक सोदतां जे आमचे सगळे सरपंचांत 5 मेंबर्स ते सगळे एकठांय जाल्ले एक युनिटी दाखयली कित्याक ही पावटी इंडिया एअरलायन्साक जिखोवपाक तेजे भाशेन आमचे सपोर्टर्स तेजे आमचे वॉलंटियर्स तेजे सोशल वर्कर्स जाल्ले एक्टिविस्ट जाल्ले हे सगळे एकठांय जावन आपआपलें काम केलें तेमी आनी लोकांनी आपले खुशेन काम करून वोट मारलो आनी हे जिखोवन दाखयलो आमकां सगळ्यांक शाबासकी दिता आनी देव बरें करूं. तुम्ही पळयतात GNH.